चला, तर आजचा पार्ट जो आहे तो आहे सायन्स पार्ट 2. ठीक आहे. तर आजचं जे लेक्चर असणार आहे बेसिकली ते पूर्ण बेसवरती, म्हणजे तुमचे बेसिक कशावरती, 9th स्टँडर्ड वरती. आणि त्याच्या पुढचा पार्ट जो असणार आहे की उद्यापासून जे लेक्चर स्टार्ट होतील, तर ते लेक्चर स्टार्ट होतील ओरिजिनल हेरिडिटी आणि इव्होल्युशनचे. तर तुमचा पहिला चॅप्टर कोणता आहे? हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता हेरिडिटी आणि इव्होल्युशन समजण्याआधी तुम्हाला बॉडीचे बेसिक्स कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आता बॉडीचे सर बेसिक्स कन्सेप्ट कोणत्या क्लिअर आहे की हेरिडिटी, जर का आपण विचार केला तर हेरिडिटी काय असतं. जर का तुम्ही विचार कधी ते ऐतिहासिक पिक्चर बघितलेले आहेत का, त्याच्यामध्ये नाही का वारसा दिला जातो आपल्या मुलांना, की आपल्या वडीलधाऱ्यांची परंपरा जी असते ती पुढे मुलांना सांभाळावी लागते. किंवा राजाची कंडिशन असेल तर एखादा राजा जर का त्याचं निधन झालं किंवा तो राजा अस्तित्वात नाहीये, तर त्या राजाच्या ऐवजी त्याच्या मुलांना किंवा त्याच्या भावाला राजा बनवले जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांचा वारसा कोणी सांभाळला? छत्रपती संभाजी महाराजांनी. तर तो जो वारसा त्यांना पिढीजात भेटतो, तो त्या कन्सेप्टला वारसा म्हणतात. हेरिडिटीची कन्सेप्ट पण तशीच असते. हेरिडिटी हे असे बायोलॉजिकल कॅरेक्टर असतात की जे तुमच्या पॅरेंट्स कडून तुमच्यापर्यंत येतात. मग आता आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की तू आईवरती गेला, तू बापावरती गेला, तू प्युअर नाना सारखा आहे, तुझे डोळे तुझ्या आजोबांसारखे, तुझी बोलायची स्टाईल तुझ्या आजींसारखी. म्हणजे काहीतरी आपल्या घरामध्ये चालू असतं ना की मी याच्यासारखा आहे, मी माझ्या घरामध्ये त्याच्यासारखा आहे, तुझे भाऊ तू सारखे. तर का सारखे आहेत, कशामुळे सारखे आहेत? ड्यू टू द हेरिडिटी. तर हेरिडिटी ही काय असतं? इट इज द बायोलॉजिकल प्रोसेस ज्यामध्ये इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. आता बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय? बोथ फिजिकल आणि मेंटल बद्दल बोलू. आता कॅरेक्टर म्हणजे कसं की हाईट, तुमचं वेट, तुमच्या डोळ्यांची कलर, तुमच्या केसांचा कलर. बघा कधी कधी काय होतं की तुमचे वडिलांच्या केसांचे कलर कसे असतात? ब्लॅक असतात. पण जर का तुमच्या आजोबांच्या केसांचे कलर जर का थोडे रेडिश असतील किंवा थोडे लवकर व्हाईट असतील, तर तुमचे कलर पण लवकर व्हाईट होतात. किंवा तुमच्यामध्ये पण ते सिमिलॅरिटीज येतात जे तुमच्या आजोबांमध्ये असेल, पंजोबांमध्ये असेल किंवा वडिलांमध्ये असेल, ते तुमच्यामध्ये ट्रान्सफर होतात. तर काय होतात? ड्यू टू द हेरिडिटी. मग सर हेरिडिटी आपल्या बॉडीमध्ये काय येते? हेरिडिटी आपल्या बॉडीमध्ये येते वाया द जीन्स. कशामुळे? जीन्स. सर आता जीन्स पर्यंत तर आपण आलेलो आहे की हेरिडिटी इज द बायोलॉजिकल ट्रान्सफर ऑफ द बायोलॉजिकल कॅरेक्टरचे ट्रान्सफर होतो फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये ते काय होतात? ट्रान्सफर होत जातं. की माझ्या वडिलांचे गुण माझ्यामध्ये आले, माझ्या आईचे गुण माझ्यामध्ये आले. कोणाच्या डोळ्याचा कलर त्यांच्या आईच्या डोळ्याच्या कलर सारखा असतो, कोणाच्या हाईटच्या वडिलांच्या हाईट एवढी असते. कधी कधी म्हटलं जातं बघा की मुलगी वडिलांवर गेली आणि मुलगा आईवरती गेला. ही कन्सेप्ट खूप लवकर ट्रीट केली जाते. का? तुमच्या आई वडिलांचे कॅरेक्टर तुमच्यामध्ये स्पेसिफिकली ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे. मग ते कशामुळे केले जातात? जीनमुळे केले जातात. कोणामुळे? सर मग आता जीन काय? जीन एक असा तुकडा आहे डीएनएचा की ज्याच्यावरती ट्रेट्स असतात. आता सर डीएनएचा तुकडा म्हणजे कसा? तुम्ही याला डीएनए ला बघितलेलं आहे तुमच्या 9th मध्ये काहीतरी असा डीएनए तुम्हाला पुस्तकामध्ये होता. बरोबर. याच्यावरती त्याची बेसिस होते असे असे होते ना. ठीक आहे. तर हा एक डीएनए, या डीएनएचा एक तुकडा जर तोडला त्याला म्हणतात जीन. काय म्हणतात? जीन. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट, कॅरेक्टर कसे असतात? कॅरेक्टर म्हणजे कसं की एखाद्यामध्ये हाईटचा कॅरेक्टर जर असेल मग त्याचे ट्रेट्स असतात. सर कॅरेक्टर आणि ट्रेट सारखे आहेत का? सारखे आहेत, बट ते त्याचे सब डिव्हिजन्स आहेत. आता कसं, एखाद्याची जर का हाईट मला बघायची असेल तर मी 2 ट्रेटने जातो. पहिला ट्रेट कोणता? तो टॉल आहे का डार्क आहे? टॉल आहे का स्मॉल आहे? डार्क म्हणजे कसा? बुटका, ठेंगणा. तर मी त्याला काय म्हणलं, तू उंच आहे का डॉर्फ आहे? सेकंड कॅरेक्टर काय आहे? तो स्किन कलर. स्किन कलर मध्ये काय असतं? कोणी सावळं असतं, कोणी खूपच गोरं असतं, कोणी काळ्या कलरचं असतं. तर हे काय झाले? त्याचे ट्रेट झाले. पण त्याचा कॅरेक्टर कोणता झाला? कलर. कोणता? कलर. आता जर का आय कलर बद्दल मी बोललो तर आय कलरचे पण व्हेरिएशन्स असतात. काहींचे जे आय कलर असतात ते ब्लॅक असतात, काहींचे ब्राउनिश असतात, काहींचे ब्लूइश असतात. ब्लू कलर मध्ये पण बघितले असतील ना तुम्ही कधी कधी. तर ब्लू कलरचे पण आय कलर्स असतात. काहींचा हेअर कलर असेल तर हेअर कलर मध्ये काय असतं? ब्लॅक असतो, रेड असतो, व्हाईट असतो. त्याच्यामध्ये काय पण असतं, त्याच्यामध्ये पण काय असतात? व्हेरिएशन्स असतात. तर हे झाले त्याचे ट्रेट्स. आता जीन तर बघितलं सर, जीन आहे काहीतरी बाबा की जीन मध्ये काहीतरी ट्रेट्स असतात की ज्याच्याकडून आपल्यामध्ये त्यांचे कॅरेक्टर काय होतात? ट्रान्सफर होतात. बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. कोणाचे? पॅरेंट्सचे. म्हणजे कुठल्या तरी पॅरेंटचा एक जो डॉमिनन्स जीन असतो तो आपल्यामध्ये येतो आणि तो आपल्यामध्ये काय करतो? चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. मग सर डीएनए काय असतो?
आधी थेरॉटिकल पार्ट समजू की डीएनए काय असतं, नंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकल कडे नेतो. ठीक आहे. सो डीएनएचा फुल फॉर्म आहे डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. काय? डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. मग आता ऍसिडच्या नावामध्ये तुम्हाला हे समजलं असेल की इट इज ऍसिडिक इन नेचर. हा कसा आहे? ऍसिडिक इन नेचर मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट काय? क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए. आता सर क्रोमोझोम काय कशापासून बनतात? डीएनए पासून बनतात. कसे बनतात? तुम्हाला क्रोमोझोमचे स्ट्रक्चर आठवतंय का? कसं होतं? असं स्ट्रक्चर होतं बरोबर. जर का याला मी उकललं म्हणजे कसं, तुम्ही कधी मांजा गुंडाळलेला बघितलेला आहे का? किंवा दोरीचं बंडल आपण असं गुंडाळतो एका रॉडला. तर समजा कन्सिडर करा एक थ्रेड आहे. थ्रेड म्हणजे कसं? एक दोरा आहे जो की काय आपला डीएनए. तो डीएनए काय केला जातो? एका पर्टिक्युलर प्रोटीन वरती काय होतो? बाइंड होतो आणि असा कॉइल्ड होतो. तो ज्या वेळेस तो खूपच जास्त कॉइल्ड होतो त्यावेळेस तो काय बनतो? क्रोमोझोम बनतो. काय बनतो? क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोम काय आहे? एक प्रकारचा डीएनए. थ्रेड म्हणजेच काय आपली इथं? डीएनए. म्हणजे डीएनए कसा असतो? पहिले दोरी सारखा असतो. एका प्रोटीन वरती तो जातो आणि एका प्रोटीन वरती तो खूप जास्त गुंडाळला जातो. मग जेव्हा त्याची गुंडाळणी होते त्यावेळेस तो कशासारखा दिसतो? क्रोमोझोम सारखा दिसतो. मग आता या क्रोमोझोमला जर मी उकललं किंवा मी त्याची गाठ सोडली, त्याला खूप ढिल्लं गेलं, तर मला काय भेटेल? काय भेटेल? डीएनए भेटेल. बरोबर आहे. मला काय भेटेल? डीएनए भेटेल. म्हणजे डीएनए इज द क्रोमोझोम अँड क्रोमोझोम इज द डीएनए. मग पहिली स्टेप कोणती येईल त्याची? डीएनए येईल. त्याच्यानंतर आणखीन एक स्टेप असते. आणखीन हे जे कॉइल स्ट्रक्चर आहे ना, याला पण एक नाव आहे. तो कोणत्या प्रोटीन वरती जातो त्याला पण एक नाव आहे, पण ते सध्या तुम्हाला शिकण्यामध्ये आहे का? नाही. ते मग त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात भर घालून फायदा आहे का? नाही. तर डायरेक्टली त्याचं कन्व्हर्जन होतं का क्रोमोझोम मध्ये? नाही. मल्टिपल स्टेजेस मधून तो कन्वर्ट होतो, जे की तुम्हाला 11-12 मध्ये शिकायला भेटेल. हिस्टामाइन वगैरे त्याच्यामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. तर मल्टिपल कॉइल झाल्यानंतर तो एका कंडेन्स फॉर्म मध्ये. कंडेन्स फॉर्म म्हणजे काय? असा गुंतलेला फॉर्म की त्याच्या पुढे तो आणखीन कंडेन्स नाही होऊ शकत. म्हणजे एकदा जर का तुम्ही दोरी गुंडाळली एखाद्या गोष्टीला असेल किंवा एखाद्या धाग्याच्या कशालाही असेल, तर त्यानंतर तिला गुंडाळता येते का? गुंडाळायला लागलं की ती काय होते? निसटून जाते. पर्टिक्युलर एका भागामधून काय होते? निसटून जाते. तर मग डीएनएचं पण काय असतं की एका प्रोटीनवरती ज्यावेळेस तो गुंडाळायला जातो 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 ते एका पर्टिक्युलर पॉईंटला काय होतं की कंडेन्स होऊन जातो. आणि त्या कंडेन्स स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? क्रोमोझोम. काय म्हणतो? बेसिक्स क्लिअर आहे? ओके. सो पहिले आपण काय बघितलं? डीएनए इज अ डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. फर्स्ट ते बघितलं. सेकंड काय बघितलं? क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए. आणि या क्रोमोझोमच्या टिप वरती असतो तुमचा ट्रेट. काय असतो? ट्रेट. सो ट्रेट्स म्हणजे काय? स्मॉल कॅपिटल टी, स्मॉल टी, किंवा स्किन कलर वरती असेल. कॅपिटल टी म्हणजे काय? टॉल. काय? टॉल. आणि स्मॉल टी म्हणजे काय? डॉर्फ, म्हणजे छोटा, बुटका. मग जो ट्रेट इथं डॉमिनंट असेल, कॅपिटल टी असला तर तो मुलगा काय होईल? उंच होईल. आणि स्मॉल टी असला तर मुलगा काय होईल? बाटूक होईल. तर इथपर्यंत समजलं. क्रोमोझोम कळाला. क्रोमोझोम कशापासून बनलेला असतो? कशा पद्धतीने बनतो? कंडेन्स फॉर्म मध्ये बनतो, गुंडाळला जातो. ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. कंट्रोल ऑल मेजर फंक्शन ऑफ द सेल, सो इट इज नोन एज मास्टर मॉलिक्यूल. डीएनए काय असतो? सेलमध्ये प्रेझेंट असतो. आता सेलमध्ये कुठे असतो? सर तो एक सेंट्रल पार्टला प्रेझेंट असतो. सपोज हा एक सेल झाला आपला, तर इथे तुमचा डीएनए प्रेझेंट असेल. जर का त्याला मेम्ब्रेन असेल, कव्हर मेम्ब्रेन, तर त्याला तो कोणता सेल असेल? युकॅरियोटिक सेल. आणि जर का त्याला मेम्ब्रेन नसेल तर प्रोकॅरियोटिक सेल. दोन टाईपचे सेल बघितले होते ना आपण, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. याचा अर्थ असा की डीएनए प्रत्येक प्रकारच्या सेलमध्ये आपल्याला बघायला भेटतो. सो मग याचा मिनिंग काय? कंट्रोल मेजर फंक्शन ऑफ द सेल. बघा, आपण बघितलंय की आपली बॉडी कशापासून बनलेली आहे? सेल पासून बनलेली आहे. मग मला एक गोष्ट सांगा, तुमचा जो सेल आहे तो सेल, तुमची बॉडी एका सेल पासून बनलेली आहे का? पण तुमच्या ज्या वेळेस तुमचं प्रोडक्शन होणार आहे किंवा ज्यावेळेस तुमचा जन्म होणार आहे त्यावेळेस तुमचा जन्म फक्त एका सेल पासून झालेला आहे. मग सर एका सेल पासून माझी पूर्ण बॉडी बनली कसं काय? ड्यू टू द मल्टिपल सेल डिव्हिजन. एक सेल काय करतं? दुसरी सेल तयार करतं. दोन सेल मिळून 4 सेल करतात. 4 सेल मिळून 18 सेल करतात. अशा पद्धतीने ते काय होतं? मल्टिपल 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 होत जातं. याला सेल डिव्हिजन म्हणतात. पण मग सर हे कंट्रोल करण्यासाठी पण कोणतरी मेकॅनिझम असेल ना, की मग आता डायरेक्ट जर का भार भक्कम तुम्ही होऊ लागले, काहीतरी झाली 50-100 फुटाची हाईट आणि गेले पूर्ण. ते पिक्चर होता एक आजोबा नावाचा, बघितला का तुम्ही? लहानपणी, आमच्या लहानपणी पिक्चर लागायचा आजोबा नावाचा. त्याच्यामध्ये माणसाची हाईट 15-15 मजली टॉवर एवढी होती. तर हे एक सांगण्याचा मुद्दा असा की जर का एवढं सेल डिव्हिजन झालं तर ते पॉसिबल आहे का? नाही. मग कंट्रोल करण्यासाठी कोणीतरी पाहिजे, कोणतरी कंट्रोलर पाहिजे. तर कंट्रोलर कोण आहे इथं? डीएनए. कोण आहे?
म्हणजे तुमच्या सेलमध्ये होणारी प्रत्येक रिॲक्शन कोण कंट्रोल करतं? डीएनए कंट्रोल करतं. तुमच्या सेलचं डिव्हिजन कोण कंट्रोल करतं? डीएनए कंट्रोल करतं. तुमच्या सेलमध्ये होणारं डिव्हिजन, तुमच्या सेलमध्ये होणारी रिॲक्शन, तुमच्या सेल कुठे डिवाइड होईल, कशा पद्धतीने डिवाइड होईल, हे कोण कंट्रोल करेल? डीएनए कंट्रोल करेल. म्हणजे तुमच्या बॉडीला कोण कंट्रोल करतं? तुमचा ब्रेन कंट्रोल करतं. तर तुमचा सेल कोण कंट्रोल करतं? डीएनए. सेल कंट्रोल बाय डीएनए आणि बॉडी कंट्रोल बाय ब्रेन. म्हणजे सेलचा ब्रेन कोण झाला? डीएनए. बरोबर आहे? समजते इथपर्यंत? म्हणून त्याला काय म्हणतात? मास्टर मॉलिक्यूल म्हणतात. आता मी काय म्हटलं तुम्हाला की तो कुठे प्रेझेंट असतो? सेंटर ऑफ द सेल प्रेझेंट असतो. ठीक आहे. याची ज्यावेळी डिस्कवरी झाली तो ऍज अ न्यूक्लियस म्हणून डिस्कवर केला होता. आता न्यूक्लियस प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असतो का? नाही. कारण की न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रत्येकाला अवेलेबल असते का? नाही. मग याची जी डिस्कवरी झाली ती न्यूक्लियस म्हणून झाली. ज्या सायंटिस्टनी डिस्कवरी केली होती ती कशामुळे केली होती? ऍज अ न्यूक्लियस म्हणून केली होती. मग त्यांना नंतर कळालं की प्रत्येक सेलमध्ये डीएनए सारखा नसतो. तो काहीतरी चेंजेस दाखवतो. ज्याला कव्हरिंग असेल नसेल त्या पद्धतीमध्ये त्याचे चेंजेस असतात. सो त्याची जेव्हा जेव्हा चेंजेस असतील तर त्याच्या कॅटेगरीवरती सेल डिव्हिजन केलेलं आहे. सेकंड, स्ट्रक्चर डिस्कवर बाय वॉटसन अँड क्रिक. म्हणजे जे आज आपल्याकडे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर कोणतं? जे आता पहिले काढून दाखवलं होतं ते स्ट्रक्चर. ते कसं स्ट्रक्चर आहे? डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. ते कोणी डिस्कवर केलं? वॉटसन अँड क्रिक नावाच्या सायंटिस्टने. नंतर स्ट्रक्चर कसं आहे? कोलाइड विच इथर. कोलाइड म्हणजे कसं? एकमेकांना गुंडाळलेलं. आता ज्यावेळेस आता मी स्ट्रक्चर काढणार ती कसं असणार आहे? कोलाइड असणार इच अदर. आणि सेकंड काय? डबल हेलिक्स. डबल हेलिक्स म्हणजे काय? दोन स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये. कसे? दोन स्टँड. आता त्याच्या स्टँड्स मेडअप बाय तीन गोष्टींनी स्टँड बनलेले असतात. पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस, फॉस्फेट. आता नायट्रोजन बेस कोणते कोणते? ऍडेनाइन, सायटोसाइन, ग्वानाइन, थायमाइन. ठीक आहे. पहिले आपण काय बघितलं की डीएनए कसा आहे? कोलाइड आहे. नंतर कसा आहे? डबल हेलिक्स आहे. आता त्याच्यामध्ये तो कशापासून बनलेला आहे? तीन गोष्टींपासून. कोणत्या कोणत्या? पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि थर्ड फॉस्फेट. मग आता कसं? सर डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणजे कसं? आता लक्ष द्या. एक स्ट्रँड हा झाला, बरोबर? हा झाला सिंगल स्ट्रँड. ठीक आहे. आणि दुसरा स्ट्रँड सपोज यानेच ड्रॉ करतो. दुसरा स्ट्रँड हा झाला डबल हेलिक्स. आता कोलाइड म्हणजे कसं? जर का तुम्ही नीट बघितलं तर तो एकमेकांना असा गुंडाळला गेलेला आहे. तो एकमेकांच्या भोवती अशा वेवी पद्धतीने काय म्हणता येईल त्याला? गुंडाळले गेलेले. आपल्याकडे ओढण्या गिडण्या पण नाही काही, जर काढून दाखवलं असं ते पण नाही जमणार. समजतंय का? सपोज हे दोन स्ट्रँड आहे माझे. ठीक आहे. तर दोन स्ट्रँड कसे गुंडाळले गेलेले? असे एकमेकांच्या भोवती कोलाइड हो. समजतंय? तर हे पण कसे गुंडाळले गेलेले? एकमेकांच्या भोवती कोलाइड हो. आता इथं काय प्रेझेंट असतं? पेंटोज शुगर प्रेझेंट असते, नायट्रोजन बेस प्रेझेंट असतो, फॉस्फेट प्रेझेंट असतो. सर आता नायट्रोजन बेस कोणते कोणते? ऍडेनाइन, सायटोसाइन, ग्वानाइन, थायमाइन. 4 नायट्रोजन बेसेस आहेत. ठीक आहे. आता सर 4 नायट्रोजन बेसेस कसे? मी काय करतो? एवढा स्ट्रँड कन्सिडर करतो. ठीक आहे. एवढ्या स्ट्रँडला मी बाहेर काढतो. बरं नाही राहू द्या. ठीक. एवढ्या स्ट्रँड मध्ये नाही का मी 4 काय करतो? नायट्रोजन बेस काढतोय. पहिला नायट्रोजन बेस हा झाला, दुसरा हा झाला, तिसरा, चौथा, तिसरा, चौथा. 4 नायट्रोजन बेसेस काढले. पहिला नायट्रोजन बेस कोणता आहे माझा? ऍडेनिन. कोणता आहे? दुसरा कोणता आहे? सायटोसिन. परत कोणता येईल? ऍडेनिन. आणि परत कोणता येईल? सायटोसिन. इथपर्यंत क्लिअर आहे? पहिला कोणता आहे माझा? ऍडेनिन. सेकंड सायटोसिन, थर्ड ऍडेनिन, चौथा परत कोणता आहे? सायटोसिन. आता ऍडेनिन कशा सोबत पेअर होतो? थायमिन सोबत. नंतर सायटोसिन कशा सोबत होतो? ग्वानिन सोबत. तसंच परत ऍडेनिन कशा सोबत होईल? थायमाइन सोबत. आणि सायटोसिन कशा सोबत येईल? ग्वानिन सोबत. ठीक आहे. 4 नायट्रोजन बेसेस काढले. इथपर्यंत क्लिअर आहे? सर आता काय लक्षात द्या, ऍडेनिन आणि ग्वानिन जे 2 नायट्रोजन बेसेस आहेत, ऍडेनिन आणि ग्वानिन, यांना कंबाईनली आपण काय म्हणतो? प्युरिन्स. काय म्हणतो? प्युरिन्स. आणि सायटोसिन आणि थायमाइन जे त्यांना काय म्हणतो? पिरिमिडिन्स. काय म्हणतो? ऍडेनिन आणि ग्वानिनला काय म्हणतो? प्युरिन्स. आणि सायटोसिन आणि थायमाइनला काय म्हणतो? पिरिमिडिन्स. बघा परत एकदा रिकॅप करतो. डीएनए म्हणजे काय?
डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, त्याचा फुल फॉर्म काय, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. पहिला पॉईंट इथे झाला. सेकंड पॉईंट, ऍसिड असल्यामुळे त्याचं नेचर कसं असणार आहे, ऍसिडिक इन नेचर. कसं असणार आहे, ऍसिडिक इन नेचर. स्ट्रक्चर कोणी डिस्कव्हर केलं, वॉटसन आणि क्रिक नावाच्या सायंटिस्टने. ठीक आहे. हा सेल मधल्या सगळ्या मेजर फंक्शन्सला काय करतो, कंट्रोल करतो. त्यामुळे याला काय म्हणलं जातं, मास्टर मॉलिक्यूल. काय म्हणलं जातं, मास्टर मॉलिक्यूल. नंतर काय स्ट्रक्चर कसं आहे, कोलाइड विथ इच अदर. काय, कोलाइड विथ इच अदर. नंतर काय, डबल हेलिक्स. डबल हेलिक्स म्हणजे काय, एक स्ट्रँड दोन स्ट्रँड, हे काय झालं, डबल हेलिक्स. आणि डबल हेलिक्स स्ट्रक्चर कोलाइड विथ इच अदर. बनला कशापासून आहे, तीन गोष्टींपासून. नायट्रोजन बेस, फॉस्फेट, पेंटोस, शुगर. नायट्रोजन बेस मध्ये चार टाइप्स आहेत. कोणते कोणते, ऍडनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमाइन. आता ऍडनिन आणि ग्वानिनला कंबाईनली काय म्हणतो आपण, प्युरिन्स. आणि सायटोसिन आणि थायमाइनला काय म्हणतो, पिरिमिडिन्स. समजलं इथपर्यंत, ओके. आता कसं, मी काय सांगितलेलं आहे की ऍडनिन ऑलवेज बी कंबाईन विथ थायमाइन. म्हणजे ज्या वेळेस तो डीएनए मध्ये असणार आहे, तर ऍडनिन जो असणार आहे तो काय करणार आहे, थायमाइन सोबत काय करणार आहे, पेअर करणार आहे. म्हणजे त्याची जोडी तयार करणार आहे. ऍडनिन कोणासोबत पेअर करणार आहे, थायमाइन सोबत. आणि सायटोसिन का सोबत करणार आहे, ग्वानिन सोबत. मग आता ऍडनिन ज्या वेळेस थायमाइन सोबत पेअर करतो, त्यावेळेस तिथं डबल बॉन्ड तयार होतो. कोणता बॉन्ड, डबल बॉन्ड. कोणाचा डबल बॉन्ड, डबल बॉन्ड ऑफ हायड्रोजन. कोणाचा डबल बॉन्ड तयार होतो, हायड्रोजनचा डबल बॉन्ड. आणि सायटोसिन जेव्हा ग्वानिन सोबत पेअर करतो, त्यावेळेस कोणता बॉन्ड तयार होतो, ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड ऑफ हायड्रोजन. समजतंय, समजतंय का खूप अवघड जाते, लक्ष तर द्यावं लागेल. हे बघा, पहिल्यापासून ऍडनिन कोणासोबत कंबाईन होतो, थायमाइन सोबत विथ डबल बॉन्ड. आणि ग्वानिन कोणासोबत कंबाईन होतो, सायटोसिन सोबत विथ ट्रिपल बॉन्ड. कोणाचे, हायड्रोजनचे. सिंपल आहे. चार नायट्रोजन बेसेस आहे आपल्याकडे, ऍडनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमाइन. त्याच्यापैकी ऍडनिन आणि ग्वानिनला काय म्हणतो आपण, प्युरिन्स म्हणतो. सायटोसिन आणि थायमाइनला काय म्हणतो, पिरिमिडिन्स म्हणतो. आणि जर का आता डीएनए ची गोष्ट केली तर डीएनए मध्ये ऍडनिन काय करतो, थायमाइन सोबत पेअर करतो विथ द डबल बॉन्ड ऑफ हायड्रोजन. आणि ग्वानिन काय करतो, सायटोसिन सोबत पेअर करतो विथ ट्रिपल बॉन्ड ऑफ हायड्रोजन. आता मी काय करतो, हे एवढं जे स्ट्रक्चर आहे याला कट आउट करतो. ठीक आहे, हे लिहून घ्या आधी, नंतर मी कट आउट करतो. एवढंच क्वेश्चन द्या, बाकी सांगा. किती नायट्रोजन बेसेस आहे, चार. कोणते कोणते, ऍडनाइन, सायटोसिन, ग्वानाइन आणि थायमाइन. ज्या वेळेस पेंटोस शुगर बघितले आपण, पेंटोस शुगर एका नायट्रोजन बेस सोबत कंबाईन होते, त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिओसाइड. आणि ज्यावेळेस तो न्यूक्लिओसाइड विच हॅव्हिंग वन पेंटोस शुगर आणि वन फॉस्फेट मॉलिक्यूल, इट विल बी नोन ॲज न्यूक्लिओटाइड. म्हणजे ज्या वेळेस हा मॉलिक्यूल बघतोय आपण, हा पेंटोस शुगर वाला, हा पेंटोस शुगर आणि एक नायट्रोजन बेस, हा काय झाला माझा, न्यूक्लिओसाइड. कारण की याच्यामध्ये एक नायट्रोजन बेस आला बरोबर, आणि एक काय आली, पेंटोस शुगर आली. त्याला मी कंबाईनली काय म्हणतोय, न्यूक्लिओसाइड. आणि हा ज्यावेळेस मी कंबाईन मोठा करतो त्यावेळेस काय असते, न्यूक्लिओटाइड. समजलं, परत एकदा रिकॅप करून देऊ. ठीक आहे, पहिल्यापासून डीएनए, डिऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, डिस्कवर बाय सर वॉटसन अँड क्रिक. स्ट्रक्चर कसं आहे, डबल हेलिक्स, कोलाइड विथ इच अदर, मेड अप बाय 3 मॉलिक्यूल्स, फॉस्फेट, नायट्रोजन बेस, पेंटोस शुगर. नायट्रोजन बेसिस किती आहे, 4. ऍडनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमाइन. ऍडनाइन आणि ग्वानाइन इज नोन ॲज प्युरिन्स, सायटोसिन अँड थायमाइन पिरिमिडिन्स. बरोबर आहे. ऍडनाइन ऑलवेज पेअर्ड विथ थायमाइन विथ डबल हायड्रोजन बॉन्ड, आणि सायटोसिन ऑलवेज पेअर्ड विथ कोणासोबत, ग्वानाइन सोबत विथ ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. ज्यावेळेस मी एकाचं कट आउट केलं त्यावेळेस आपल्या समोर असं स्ट्रक्चर आलं. बरोबर, त्याच्यामध्ये फॉस्फेट मॉलिक्यूल आहे कंबाईन विथ पेंटोस. ठीक आहे, मग ज्यावेळेस एक पेंटोस शुगर ज्यावेळेस एका बेस सोबत असत त्यावेळेस आपण काय म्हणतो, न्यूक्लिओसाइड. आणि त्या न्यूक्लिओसाइडला ज्यावेळेस आपण एक नायट्रोजन बेस ऍड करतो, नायट्रोजन बेस म्हणतो, फॉस्फेट ऍड करतो, त्यावेळेस आपल्याला काय भेटतं, न्यूक्लिओटाइड. समजले इथपर्यंत, क्लिअर आहे, डाऊट आता, ठीक, डन.